तर आशाताईंच्या आठवणी आपण जाग्या करतोय आणि ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर या सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी आशाताईंच्या आठवणीमध्ये संवाद साधूयात. उत्तराताई नमस्कार. उत्तराताई, खरं तर तुम्ही आशा भोसलेंना इतकी वर्ष अगदी जवळून पाहताय, त्यांना तुम्ही अनुभवलंय, त्यांच्याबरोबर संवाद साधलाय. त्यांच्या या संपूर्ण वाटचालीतली सौंदर्य स्थानं तुम्हाला कोणती आवडतात किंवा त्यांच्या आज नेमक्या कोणत्या आठवणी तुम्हाला प्रकर्षाने जाणवतात? खूप आठवणी. पहिल्यांदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती. खरं म्हणजे अनेक वर्ष त्यांची आणि माझी ओळख आहे आणि असा बऱ्याच वेळा त्यांच्या घरी पण जाण्याच्या काहीतरी कारणानिमित्त माझा योग आलेला आहे. पण प्रत्येक वेळी मला हे जाणवलेलं आहे की एक आंतरराष्ट्रीय कीर्तीची गायिका आपल्याशी बोलते आणि आपण त्यांच्यापुढे कोणीच नाही होत, पण त्या इतक्या साधेपणाने बोलायच्या की त्या जाणवून पण द्यायच्या नाहीत की त्या एवढ्या दिग्गज गायिका आहेत, हे जाणवून सुद्धा द्यायच्या नाहीत. त्या इतक्या त्या साधेपणाने वागायच्या. म्हणजे साधं घरी गेलं, घरी ते चहा कॉफी हे तर त्या विचारणारच खायला वगैरे, पण त्याच्यानंतर बाहेर पडताना त्या लिफ्टपर्यंत पोचवायला यायच्या. हे सुद्धा मला खरंच कमाल वाटायची. आणि त्यांच्यावरती मी कार्यक्रम करायचे, सलाम आशा म्हणून. म्हणजे त्यांची व्हर्सिटॅलिटी लक्षात घेऊन वेगवेगळ्या टाईपची गाणी असा मी तो कार्यक्रम बसवला होता. म्हणजे तो माझा एक प्रयत्न होता आणि त्यांना मी लिहिलं होतं पण की मी हा प्रयत्न करते, तुमचे आशीर्वाद मला पाहिजेत. आणखीन त्यांना आनंद झाला मी हा कार्यक्रम करते ते. मग जेव्हा 25 वर्ष पूर्ण झाली, अबुधाबीला झाला होता, तेव्हा मी त्यांच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर म्हणजे नमस्कार करायला गेले होते, तर तेव्हा मला म्हणाल्या की कुठची गाणी ह्याच्यात घेतलीस, मग हे का नाही घेतलंस, ते का नाही घेतलं, असं मी इंटरेस्टने त्या विचारत होत्या. किंवा मला म्हणाल्या की एकदा मला पण बोलाव चीफ गेस्ट म्हणून ह्या कार्यक्रमाला, तू सलाम आशा. तर मी म्हटलं नाही हो, एवढं माझं डेअरिंग नाही आहे की तुमची अजरामर झालेली गाणी मी तुम्हाला ऐकवायची, तुम्ही ऑडियन्समध्ये बसणार आणि मी स्टेजवरनं तुम्हाला ऐकवायची, याची मला म्हणजे हिंमत नाही होणार. आणखीन जेव्हा मी पुस्तक लिहायला घेतलं होतं तेव्हा लोकसत्तामध्ये आधी माझे लेख येत होते, तेव्हा लोकसत्ताने मला सांगितलं होतं की एक लेख तुम्ही आशाबाईंवर लिहा आणि एक लताबाईंवर लिहा. त्या आशाबाईंचा लेख पूर्ण झाल्यावर तो पब्लिश होण्याच्या अगोदर मी त्यांना फोन केला होता की आशाबाई, मला तुम्हाला लेख वाचून दाखवायचा आहे, तो घरी येऊन वाचून दाखवू का फोनवरती वाचून दाखवू? तर त्या म्हणाल्या नाही नाही, तू घरीच ये आणि मला समोर बसून वाचून दाखव. आणि त्याचं नाव मी ठेवलं होतं. मला विचारलं ह्याचं नाव काय ठेवलं आहेस तू ह्या लेखाचं? तर मी म्हटलं आशाताई आनंदाचा खळाळता झरा, असं मी नाव ठेवलं होतं. तर मला म्हणाले मग या झऱ्यासारखंच तुझ्या लेखनाला फ्लो आहे आणि छान लिहिलं आहेस तू लेखा, असं. एकदा मला आठवतं आहे की त्यांचा मुलगा जेव्हा गेला तेव्हा मी आणि रवींद्र साठे त्यांना भेटायला गेलो होतो आणि भेटायला गेल्यानंतर त्या इतक्या खंबीर होत्या, त्या जराही रडल्या नाहीत. केवढं दुःख झालं असेल त्यांना आपला मुलगा जावा, ही किती दुर्दैवी गोष्ट होती. पण ते म्हणाल्या मी रडायचं नाही असं ठरवलं आहे आणि रोजची कामं मी आता करायला लागलेली आहे, माझी रेकॉर्डिंग्स वगैरे. म्हणजे त्यावेळी पण असं आम्हाला इतकं जाणवलं ते. तेव्हा मी आणि साठे निघताना एकदम दोघंही वेगळ्या पद्धतीने आम्ही बोललो, पण अर्थ तोच होता की गाणं तर शिकण्यासारखं आहेच तुमच्याकडनं, पण त्या व्यतिरिक्त जीवनसुद्धा कसं जगावं हे सुद्धा तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे. अशा अनेक आठवणी आहेत. एकदा यशवंतदेव माझे गुरु आणि संगीत दिग्दर्शक, तर त्यांचा काहीतरी 85वा वाढदिवस होता आणि त्या पार्ल्याला आशाबाईंच्या हस्ते त्यांचा सत्कार होता. तर त्या सत्काराच्या वेळी त्यांना लोकांनी आग्रह केला की तुम्ही गाणं म्हणा यशवंतदेवांचं वगैरे, पण लोक फरमाईश करत होते ते वेगळ्याच म्युझिक डायरेक्टरची करत होते. तर ते म्हणाले नाही, आज वाढदिवस देवसाहेबांचा आहे तर तुम्ही त्यांची गाणी मला रेकमेंड करा. तर ते म्हणाले कोणाला ऑडियन्समधून सांगता येतील का? तर मी पुढेच बसले होते. तर मी असं त्यांना पुढेच बसल्यामुळे सांगितलं ही गाणी आहेत. तर मला म्हणाले नाही, तू स्टेजवर ये. आणि स्टेजवर आल्यावर मला घट्ट मिठी मारली आणि त्या म्हणाल्या की ही उत्तरा ही 50 वर्षापूर्वी जवळजवळ माझ्याबरोबर कोरस गायला उभी असायची, पण आता बघा तिचं किती नाव झालं आहे. मी तिला सांगितलं तुझा आवाज चांगला आहे, तू अजिबात कोरस गाऊ नको, तू सोड, तुझी घरची बॅकग्राऊंड पण सगळी चांगली आहे, तुझा नवरा एवढा आर्किटेक्ट आहे आणि तुला काही जरूर नाही आहे. माझी मजबुरी होती म्हणून मी कोरसनी सुरुवात केली माझ्या आयुष्याची, पण तुझी काही मजबुरी नाही आहे, तू सोड. आणि त्यांनी हा मला मोलाचा सल्ला दिला आणि तो मी ऐकला. आणि त्या म्हणाल्या बघा आता तिचं केवढं नाव झालेलं आहे. तर त्यांचे ते शब्द खरे ठरले आणि मला मिळायला लागले रेकॉर्डिंग्स तेव्हा. नंतर 50 वर्षापूर्वीचं मी सांगते आहे तुम्हाला. आणि मग त्याच्यानंतर विसरशील खास मला हे गाणं होतं. तर त्या म्हणाल्या मला देवांचं हे गाणं एवढं सगळं आठवत नाही आहे,
तर आपण दोघी मिळून म्हणूया. तर मला अतिशय आनंद झाला आणि आम्ही दोघी मिळून ते गाणं म्हणजे लोकांना ऐकवलं. आणि कॅमेरे नुसते हजारो कॅमेरे तिकडे लागलेले होते, लोक व्हिडिओ करून घेत होते व्हॉट्सॲपवरती वगैरे. असं सगळ्या आठवणी आहेत. असं त्यांना म्हणजे वाटलं नाही तुम्ही की सांगताय खरं तर इतक्या त्या उत्तराताई active आणि तुमचे enthusiastic होत्या. आशाताईंशी किती जवळचे संबंध होते हे यावरून दिसत आहे. खरं तर मला असं वाटतं की जशी एखादी नदी सरिता असते की कोणताही अडथळा आला तरी ती त्यातून वाट काढते आणि पुढे चालत राहते. आशाताईंचं आयुष्य म्हणजे ही एखादी नदीच आहे की इतके कठीण प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले परंतु त्यांनी सगळ्यांना समृद्ध करून टाकलं. तर एखाद्या गायिकेच्या आयुष्यात हे असे प्रसंग जेव्हा येतात तेव्हा त्यांचा सूर कुठेही हलला नाही, हे किती अवघड असतं. हो हो, अगदी कठीणच असतं. आणि एवढं प्रत्येक वेळी त्यांच्या आयुष्यात असं घडलंय की एखादी खूप चांगली गोष्ट, त्यांना अवॉर्ड मिळतं, सन्मान होतो आणि त्याच क्षणी काहीतरी वाईट गोष्ट घडते. असं त्या नेहमी म्हणायच्या, काही ना काहीतरी होतच असतं माझ्या आयुष्यात. म्हणजे हे म्हणजे दुर्दैव आहे, पण तरीसुद्धा त्यातनं त्या बाहेर अशा फिनिक्स पक्षासारख्या एकदम बाहेर येतात आणि परत जोमाने कामाला लागायच्या त्या. ह्याची कमाल वाटते. आणि असं वाटलं पण नाही त्या म्हणजे 93 वय होतंच त्यांचं, म्हणजे चालू होतं 93, पण इतक्या त्या उत्साही होत्या. मला एकदा त्या म्हणाल्या होत्या, त्यांच्या घरी गेले होते तेव्हा, की मला ना 2दा तरी घराच्या बाहेर पडल्याशिवाय चैन पडत नाही. म्हणजे मी पडतेच ह्या वयाला पण असं. म्हणजे इतक्या त्या उत्साही होत्या, उत्साह भरलेला होता त्यांच्यात अगदी. आणि त्यामुळे त्या सकाळ संध्याकाळ बाहेर पडायच्या, लोकांशी त्यांना संपर्कात राहायला आवडायचं. खूप छान आठवणी आहेत. आणि वाटलं नाही की म्हणजे माझा विश्वास बसेना की त्या गेल्या ते, कारण नेहमी त्यांना असं उत्साहीच बघितलेलं आहे ना. आणि एकदम काल त्यांच्या जाण्याची वार्ता आली. खरं तर उत्तराताई तुम्ही सलाम आशा या तुमच्या कार्यक्रमाचा उल्लेख केलात आणि आम्ही देखील ऐकलंय की आशाताईंनी त्या कार्यक्रमाचं खूप कौतुक केलेलं होतं. त्यावेळी तुमच्या अनेक गप्पा झाल्या असतील त्यांच्याबरोबर, तर तेव्हाची काही अशी मिश्किल आठवण आहे का की जी तुम्हाला आत्ता प्रकर्षानं जाणवतीये? नाही, तेव्हा त्या मला म्हणाल्या होत्या की अगं तू हा कार्यक्रम करतेस, पण मी अजून बघितलेलं नाही, तर मलाच एकदा चीफ गेस्ट म्हणून बोलव ना ह्या कार्यक्रमाला, आणि मी तुला एक अरेंज करून देऊ का कार्यक्रम. माझ्या भरपूर ऑर्गनायझर्स ओळखीचे, मी तुला ऑर्गनाईज करून देते आणि मला बोलव तू चीफ गेस्ट म्हणून. तर मी म्हटलं नाही नाही, अशा ते तुमच्यासमोर मला गायला हिंमत होणार नाही. लोकांच्या समोर गाणं वेगळं आणि तुमचीच गाणी, एवढी प्रसिद्ध गाणी तुमच्यासमोर ऐकवायची, तुम्ही ऑडियन्समध्ये बसणार आणि मी स्टेजवरनं तुम्हाला ऐकवायची, हे डेअरिंग काय मला होणार नाही, असं मी त्यांना म्हटलं होतं. तर त्याच्यावर हसायला लागल्या त्या. अशा चांगल्याच आठवणी आहेत सगळ्या माझ्या त्यांच्याबरोबरच्या. म्हणजे अशा काय वारंवार माझ्या भेटी होत नव्हत्या किंवा फोनवर पण बोलणं होत नव्हतं. कधीतरी वाढदिवसाला मी फोन वगैरे करायचे, पण जेव्हा कधी 5-6 वेळा मी त्यांच्या घरी गेले तेव्हा खूप छान अनुभव आला. उत्तराताई खरं तर त्यांची असंख्य गाणी आपल्या सगळ्यांचीच आवडीची आहेत, पण तुमच्या आवडीचं सगळ्यात जास्त आवडीचं गाणं कोणतं आहे आणि त्या गाण्याची एखादी झलक तुम्ही गुणगुणू शकता का? खरं तर आशाताई आज आपल्यात नाही आहेत, पण त्यांचा आवाज, त्यांच्या आठवणी कायम आपल्यासोबत राहणार आहेत. तर त्यांच्यासाठी एखादं गाणं. असे 2-3 ओळी मी म्हणून दाखवते, अगदी. कारण असंख्य गाणी आहेत त्यांची आणि म्हणूनच एक एक्सरसाइज व्हावा गळ्याला. त्यांची गाणी इतकी कठीण असतात आणि तो गाण्याचा एक एक्सपिरियन्स मिळावा आणि एक्सरसाइज व्हावा घशाला. शिवाय इतकी सुंदर सुंदर गाणी त्यांनी अजरामर केलेली आहेत, तर ती आपण प्रयत्न तरी करावा म्हणून मी तो करत होते. पण 1% जरी मला त्याच्यातलं आलं असतं तरी तो प्रोग्राम सक्सेसफुल झाला असं मी समजलं असते. पण अगदी 2 ओळी म्हणून दाखवते मी आणि त्याच्यावरच आपण एंड करूया. दयार दिल की रात में चराग सा जला गया, दयार दिल की रात में चराग सा जला गया, मिला नहीं तो क्या हुआ, वो शक्ल तो दिखा गया, दया रे दिल की रात में चराग सा जला गया.
वा धन्यवाद उत्तराताई, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात, आशाताईंच्या इतक्या आठवणी तुम्ही जाग्या केल्यात. आभार आपले याबद्दल. थँक्यू. तर अशा असंख्य आठवणी आशाताईंच्या अनेकांसोबत जोडल्या गेलेल्या आहेत. उत्तरा केळकर आपल्याशी संवाद साधत होत्या. त्यांनी देखील असंख्य त्यांच्या आयुष्यातल्या आठवणी आत्ता बोलून दाखवल्या. आशाताईंसाठी गाणं देखील गायल्या त्या. खरं तर हेच आशाताईंचं प्रेम आहे रसिकांवरती, त्यांच्या जवळच्या व्यक्तींवरती, सगळ्यांवरतीच त्यांनी भरभरून प्रेम केलं. प्रसन्न चेहऱ्याच्या आशाताई असायच्या. त्यांच्या आयुष्यामध्ये कितीही मोठे प्रसंग आले, संकट आली, तरी त्यांच्या चेहऱ्यावरची ती प्रसन्नता कधीही कमी झालेली नव्हती आणि तीच त्यांच्या गाण्यामध्ये देखील आयुष्यभर दिसली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.